निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. स्वामी समर्थ. मी तुम्हाला फोन केलेला, माझा ना अनुभव सांगायचा. मागे तर ना राहिलं सांगायचं. माझ्या ना नातवाचं ना ऍडमिशन साठी हेच केलेलं आम्ही, कॉलेजला गेलेलो तर त्यांनी काही नेलं नव्हतं. ऐकलत का? नाही आधार कार्ड नेलेलं नाही, झेरॉक्स नेलेलं. आणि त्याला मी सगळा गोंधळ झाला तिथे. आणि नंतर मी इथून हाक मारला स्वामीला की स्वामी त्याला परीक्षेला बसू दे, कारण वर्ष फुकट जाता का, मग 13वीचं राहता. पण ते दिलं ना, दिलं त्यांनी. मग मी तेच तुम्हाला अनुभव सांगणार होती. आणि ते राहिला. आणि मला ना मध्ये कुत्रा चावला ह्यांचा, या मॅडमचा. ते कान बिन सगळं गाला बिलाला चावला. ऐकलात का? आणि त्यांचं जे मॅडमची मुलगी होती ना, ती घरामध्ये होती. ती पण त्यांचं लॉक, तिचा एक मित्र आणि ते अभ्यास करत होते. लॉक. आता आवाज कसा झाला, मी पडले आणि माझा पाय घसरला आणि तो माझा कान ओढत होता. म्हटलं मला सुचलं नाही एकदम ना, आपल्याला सुचत नाही ना, भीती वाटते ना. बरोबर. म्हटलं आता काय, कोण सोडवणार मी. तरी तिला मी हाक मारते, बसली या धाव, मला लिहू सावतोय. तरी त्यांना ते ऐकायला गेलं नाही. म्हटलं तर काय करू. म्हटलं स्वामीला, म्हटलं स्वामी मला वाचवा. तेवढ्यात त्यांनी दार उघडलं आणि वाचले मी. खरंच मी तिथे मरणारच होते. जाऊ द्या देवाच्या कृपेने. एवढं मला चावला तो कान. अजून माझा कान बरा नाहीये, 5 महिने होऊन गेले आता. बरं केलं. औषध चालू आहेत? इंजेक्शन सगळे पूर्ण झाले. आता कोर्स पूर्ण झाला माझा. तुम्ही त्यांच्या घरी कशाला गेलेला? तुम्ही त्यांच्या घरी का गेलेला? मी त्यांच्या काम करते ना ताई. काय काम करता? सगळं घरातलं जेवणाचं वगैरे असं. वय किती आहे तुमचं? माझं वय आता 68 वर्ष. मग तरी तुम्ही करताय का? काय करणार ताई मी, म्हणजे असं हेच नाही ना आपल्याला. अरे बापरे. मी काही नाव नाही तुम्हाला सांगत. आता बरं आहे. कुठे तुम्ही? राहायला मी दादरला आहे, पण मी आता सांगत नाही, नाव नाही सांगणार मी तुम्हाला. नाव नका सांगू. पण ऍडमिशनचं झालं. आता ना ऍडमिशनचं व्हायचं, पण ते परीक्षा देताना गोंधळ झालेला. त्याकडे 3 पेपर असतात ना एक दिवस तिकडे कॉलेजला, नेरूळला काय कुठे. मला एवढी काळजी म्हटलं इतकं मी स्वामीने हाक मारलं, स्वामी बसवलं परीक्षेला त्यांनी. मुलाचा मुलगा का तुमच्या? माझ्या मुलाचा मुलगा. पण तो 13वीचा ना. मुलं किती मावशी? मला 2 मुलगे आहेत. अच्छा. आणि मुलगी? मुलगी नाही मला ताई. अच्छा. मुलगी नाही. मी तुम्हाला ताई कसली म्हणते मी, मुलीसारखी तुम्ही मला. तर आणि ते झालं. तुमच्या दोन्ही मुलं एकत्र राहतात? नाही, एक वेगळा. अच्छा. वेगळा. मग तुम्ही शाळेत राहता का? मी ना यांच्याकडे राहते. काम आहे ना म्हणून ते ये जा होत नाही ना आता आपल्याला. म्हणून ते मॅडम बोलले तुमच्याकडे राहा असं म्हणाल्या. नाही तशा चांगल्या आहेत त्या मॅडमच्या. अच्छा. मग ते पैसे दोन्ही मुलांना देता का तुम्ही पगारातले? नाही, मी पैसे रोज देत नाही. तर माझे मिस्टर आजारी होते ना, फार आजारी होते. पण त्यांना खर्च करायची मी. आता नाही करत आहे, आता ते ऑफ झाले. अच्छा. मग तुमचा पैसा सांभाळताय ना तुम्ही? आता मी सांभाळते थोडं. सांभाळते, थोडेसे देते कधी मुलांचं शिक्षणाला वगैरे काही लागतात ना आता असं. त्या छोट्या मुलांच्या 2 नातवंड आहे मला. आणि त्याला एक आहे मुलगी, ती छोटी आहे मुलगी. आणि माझी दोन्ही शाळेत जातात. म्हणजे एक कॉलेज, एक शाळेमध्ये. एक 13वीला, एक 6वीला आहे. अच्छा. हे बघा, आता अनुभव शेअर केला ना ताई, चांगलेच अनुभव. फक्त ना ताई मला माहितीये, मी ना त्याची आता 13वीला आहे ना, त्याची मी पत्रिका दाखवली तर ते भट काय म्हणतात, सांगते मी तुम्हाला, नातवाच्या हातून असं होणार तसं होणार, तू जेलमध्ये, असं म्हणतात. बस मी फक्त तेवढं. त्यांनी काही सांगू दे, काही ब्राह्मण सगळे
शून्य खोटं, शून्य शून्य पैसे खाऊ. तसं बोललात तुम्ही. तो जेलमध्ये जाणार, मग ते असं होणार, बापाला मारणार वगैरे असं. मला भीती वाटते. म्हटलं मी ताईंच्या कानावर घालते म्हटलं. नाही, काही होणार नाही ताई. नाही काही नाही होणार. स्वामी सेवा करा, तारक मंत्र म्हणा, स्वामींचा जप करा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला स्वामींचं काय ऐकता येईल ते ऐका. ऐका. ऐकते. मी फक्त तारक मंत्र म्हणते, 11 माळे जपते. पण मग जे होईल ना माझ्या, आता मी लोकांच्या घरी ना काही, मी लोकांच्या घरी, मला दुसरं काही करता येत नाही पूजा वगैरे स्वामींची. तेवढं मी करते ना ताई. आणि आता काय त्यांचं स्वामी बोलली, मी स्वामींवर सोडलंय. जे होईल त्यांचा मुलगा इतका हुशार, इंजिनियर घेतलाय त्याने. ऐकलं का? आता रिझल्ट लागायचा आहे. कॉलेज कुठचा रिझल्ट तसा लागला, 72% मार्क मिळाले पहिले त्याला कॉलेजचे. आणि पण ते कॉलेज कुठचं मिळणार आहे ते आता ते चाललंय. नाही, स्वामींना जे योग्य वाटेल ते देतील स्वामी. तुम्ही चिंता करू नका आता ह्यावर. बस ताई, तुम्ही बोलला ते मला एवढं मन भरून अगदी आम्हाला तुम्ही एकदम असं हे होतं, एकदम बोलता ते तुम्ही आम्हाला सारा देता तुम्ही. नाही, खूपच चांगलं होणार ताई, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. फक्त घरात भांडणं आमच्या सारखी होतात. ते कारण तो पिणार आहे, मोमबत्तीचा बाप आहे ना, तो पिणार आहे मुलाचा. नाही, त्यांना पण तीर्थ दिलं ना सुनबाईने, त्यांची सुटून जाणार बघा. तिला मी तेच सांगते ग, जरा तारक मंत्र. आता मी नसते ना, मी कधी जाते महिन्यात, 2-3 महिन्यांनी अशी जाते मी. रोज जात नाही मी, कारण हे लांब पडतं. हे कुठे नाही जायचं. तुमचं काय आता वय नाही, वय नाही जाय करायला. हो तुमच्याकडनं बसल्या बसल्या जे होईल ते करा, त्याचं फक्त मी स्वामीनं सोडलंय, तुमच्यावर सोडलंय. बस मला अनुभव आले असे, पुष्कळ मला अनुभव आलेत. आता माझ्या लक्षात राहत नाही होताही सांगायचं. बरोबर. लक्षात राहत नाही. मी तारक मंत्र रोज बोलते इकडे. 11 माळी, परत ते पुस्तक पण स्वामींचं वाचते, हे सगळं करते मी इकडे. पण हे यांच्या घरी करते, माझ्या घरी करत नाही. कोणाच्याही घरी केलं ना, पण ते तुम्ही करताय ना. हो, मी करते. त्याचं फळ तुम्हालाच मिळणार. फक्त चांगलं होऊ दे त्याचं. आणि दिलं स्वामींनी. मी इथून बोलली आणि म्हटलं आता कॉलेजचं वर्ष फुकट जाणार, काय करू म्हटलं स्वामी. सगळं बस काही बोलतात ते ना, भरून येतं. खरंच मला एवढं बरं वाटतं तुम्ही बोलता ते. आम्हाला कोणी आसरा नाही हो. एक मुलगा माझा तिकडे राहतो सासूबाईच्या इथे, तो काय आमच्याकडे येत नाही, कधी जरी आला तर. आणि ते कसं हक्काला भांडतात, खोली विका आम्हाला. आम्ही कुठे, मुलं शिकतायत, नंतर मग बघा ना तुम्ही, मुलं झाली शिकली बिकली ती, कितीतरी घरं घेतील तुमची नातवंड. तेच सांगतो आम्ही. हो बस तुमच्या तोंडात असं वाटतं तुम्हाला भेटावं मला. चालेल बस. थँक्यू. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.